तापमान आणि हवामान बदल हृदयरोग वाढवते का? बघूया काय ते. क्लायमेट चेंज म्हणजे हवामान बदलामुळे हृदयाच्या आजाराचा धोका वाढेल. ऑस्ट्रेलियात अलीकडेच झालेल्या स्टडीमध्ये हा दावा केला गेला आहे. स्टडीनुसार तापमान व क्लायमेट चेंज मुळे दरवर्षी 50,000 वर्षाच्या निकोप जीवन काळाचे नुकसान होत आहे. या स्टडी आणि उन्हाच्या हृदयाशी कोणता संबंध आहे ते समजून घेऊया. तापमान आणि हृदयाच्या आजाराचा संबंध एलिडेड विद्यापीठाच्या वैज्ञानिकांद्वारे केलेल्या स्टडीनुसार जेव्हा तापमान वाढते तेव्हा शरीराला थंड राखण्यासाठी हृदयाला जास्त मेहनत करावी लागते. हे विशेष करून त्या लोकांसाठी घातक असते ज्यांना पूर्वीपासून इतर समस्या असतात. ऊन वाढल्यामुळे ब्लड प्रेशर असंतुलित होईल, ज्यामुळे हार्ट अटॅक व स्ट्रोकचा धोका वाढेल. तापमान वाढल्यामुळे 25 वर्षांमध्ये किती केसेस वाढतील? स्टडीनुसार जर ग्रीन हाऊस गॅसचे उत्सर्जन तसेच चालू राहिले तर पुढील 25 वर्षांमध्ये हा धोका तिप्पट वाढू शकतो. हवामान बदलामुळे तापमानासोबतच अत्याधिक उष्ण दिवसांची संख्याही वाढेल, ज्यामुळे हृदयाच्या आजाराचे परिणामही वाढतील. सध्या 7.3 हृदय रुग्णांच्या केसेस अत्याधिक उष्णतेशी संबंधित आहेत. भारतासारख्या देशावरील शोधात काय सांगितले गेले आहे? स्टडी सांगितले आहे की भारतासारख्या देशात जिथे उष्णतेचे रेकॉर्ड तुटत राहिले आहे तिथे हा चिंतेचा विषय होऊ शकतो. हा रिपोर्ट भविष्यातील धोरणे बनवण्यास मदत करू शकतो. संशोधकांच्या मते हृदयरोगाची जोखीम कमी करण्यासाठी ग्रीन हाऊस गॅसचे उत्सर्जन कमी करण्याची व शहरामध्ये हिरवळ वाढवण्याची गरज आहे. हा अशा प्रकारचा पहिला शोध का समजला जात आहे? एलिनोर विद्यापीठाच्या संशोधकानुसार ज्याद्वारे हवामान बदलाने हृदयरोगासंबंधी एलिनोर विद्यापीठाच्या संशोधकानुसार ज्याद्वारे हवामान बदल आणि हृदयरोगामधील संबंध समजण्याचा प्रयत्न केला असा हा पहिला स्टडी आहे. व्हेरी गुड. आणि आणखी एक ट्रिप आहे बघू. आणि आणखी एक टीप आहे मित्रांनो, बघूया. कॅन्सरवर मात करण्यासाठी हा आहार घ्या. कोणता आहार आहे ते बघूया. कॅन्सर जगभरातील लोकांसाठी आव्हान आहे. याच्या रुग्णाची संख्या दरवर्षी वाढत आहे. भारतातही कॅन्सरच्या केसेस सतत वाढत आहेत. कॅन्सरवर वेळीच उपचार न केल्यास तो प्राणघातक ठरू शकतो. पण काही आहार असा आहे जो घेतल्यास कॅन्सर जवळपासही फिरकणार नाही. तर बघ, आणि जर कोणी कॅन्सरचा रुग्ण असेल तर हा आहार घेऊन कॅन्सरलाही हरवू शकतो. या आहारात कॅन्सरला जबाबदार पेशी नष्ट करणारे पोषक घटक आहेत. अरे वा, छान. गुणकारी लसूण आणि कांदा. लसूण व कांदा हा असा आहार आहे जो आपण जवळपास सर्व भाज्यात वापरू शकतो. लसूण व कांद्यात सल्फर कंपाऊंड असते जे मोठे आतडे, ब्रेस्ट, फुफ्फुसे व प्रोस्टेट कॅन्सरच्या पेशी नष्ट करते. व्हेरी गुड. याशिवाय लसूण ब्लड प्रेशरही नियंत्रित करते. हे इन्शुलिन उत्पादन कमी करून शरीरात ट्यूमर होऊ देत नाही. ट्यूमर कॅन्सरसाठी जबाबदार कारणापैकी एक आहे. या भाज्या खा. आपण रोज अनेक भाज्या खात असाल, पण काही भाज्या अशाही आहेत ज्या कॅन्सरसारख्या घातक आजाराशी लढण्यात सहाय्यक असतात. व्हेरी गुड. फ्लावर व ब्रोकली अशा भाज्या आहेत ज्या कॅन्सर रोधक अणू असतात. या दोन्ही डिटॉक्सिफिकेशन
एन्झाईमचे उत्पादन वाढवतात, ज्या कॅन्सरच्या पेशींचा नायनाट करतात. व्हेरी गुड. या भाज्या खाल्ल्यामुळे फुफ्फुसे, प्रोस्टेट आणि पोटाच्या कॅन्सरचे जोखीम कमी होते. व्हेरी गुड. सीताफळ आणि गाजर. सीताफळ खूपच गुणकारी आहे. याशिवाय गाजर ही कॅन्सरला सहजतेने हरवणारा आहार आहे. फार छान. सीताफळ आणि गाजरात अल्फा आणि बीटा नावाचे कॅरोटीन्स असतात, जे कॅन्सरचा नायनाट करणाऱ्या शक्तिशाली कारकाच्या रूपात ओळखले जातात. शाबास. हे खाल्ल्यामुळे गर्भाशय, मूत्राशय, पोट आणि स्तन कॅन्सरचं अनेक कॅन्सर संपवतात. अरे वा. शेंगा व डाळी. डाळ सहजतेने मिळणारा आहार आहे, जी आपण वर्षभर खाऊ शकता. यात प्रोटीन शिवाय फायबर आणि फोलेट असते. यामुळे पचनक्रियेच्या कॅन्सरचा धोका कमी होतो. याशिवाय शेंगामध्ये प्रतिरोधक स्टार्च असतो, जो मोठ्या आतड्याच्या पेशींचे आरोग्य सुधारतो. व्हेरी गुड. वा वा वा. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.